पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत। डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की वयाप्रमाणे सक्सेस रेट ठरतो, म्हणजे वय हा देखील एक फॅक्टर याच्यामध्ये आहे का, की IVF ट्रीटमेंट सक्सेस होण्यासाठी पर्टिक्युलर एज मध्ये जर कपल्स तुम्हाला त्यांनी अप्रोच केलं तर त्याचा सक्सेस रेट जास्त असू शकतो, असं काही आहे का? त्याबद्दल थोडं सांगा। IVFचा सक्सेस रेट प्रायमरीली म्हणजे प्राधान्याने त्या महिलेच्या वयावर ठरतं। त्याचं कारण काय आहे की जसं जसं एज वाढत जातं, राईट, अंडकोशातून जी निर्माण होणारी अंडी आहेत त्यांची जेनेटिक गुणवत्ता ढासळत जाते की किंवा मोर ॲबनॉर्मल एग्स बनत जातात। म्हणजे 30च्या कंपॅरिझनमध्ये 35 आणि 40 किंवा 45 एक क्वालिटी ही ढासळत जाते आणि त्यामुळे सक्सेस रेट हा एज प्रमाणे कमी होत जातो। आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळा सगळ्या कपल्सला म्हणतो की तुम्ही लग्न झाल्या तुम्ही तुमचा अंडकोश साठा वगैरे जज करून घ्या। बरेच दाम्पत्य असे असतात की ज्यांचा एग क्वालिटी किंवा एग रिझर्व खूप कमी झालेला असतो आणि ते खूप उशिरा येतात आणि उशिरा आल्यानंतर एग रिझर्व पण कमी आहे आणि क्वालिटी पण कमी आहे, त्यामुळे लवकर सक्सेस रेट अचीव करायला अडथळे निर्माण होतात किंवा जास्त IVF सायकल लागतात असं म्हणू शकतो आपण। सो एज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। प्रत्येकाने एस्पेशली जे खूप लेट लग्न करणार आहेत किंवा लेट लग्न झालेलं आहे त्यांनी आपापल्या फर्टिलिटी टेस्ट करून घेणं लवकरात, जरी त्यांना बाळ लवकर नको असेल तरीही त्यांनी ते फर्टिलिटी टेस्ट लवकर केल्याने आपल्याला इन्साइट मिळू शकतो फर्टिलिटी क्वोशियंट ऑफ द कपल and it can help us to plan their fertility journey. आणि योग्य वयात जरी ट्रीटमेंट केली तर त्याचा सक्सेस रेट जो आहे तो चांगला आहे किंवा जास्त आहे। तर आता पुढचा प्रश्न असा आहे की IVF मुळे जन्माला येणारी बाळ ही नैसर्गिकरित्या जन्माला येत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतात किंवा पुढे जाऊन त्यांना कुठले मोठे मोठे आजार होऊ शकतात, कारण ती नैसर्गिकरित्या जन्माला आलेली नाही। असा पण एक ग्रह असतो की अरे हे बाळ नैसर्गिकरित्या नाही जन्माला आलं, तर याच्याबद्दल काय सांगणार? IVF मुळे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बाळामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात का, हा ऑलमोस्ट सगळ्यांना पडलेला एक प्रश्न असतो। पण जसं मी मगाशी म्हटलं, IVF सक्सेस रेट जसा वयावर डिपेंड करतो, बाळामध्ये येणारे जे जेनेटिक दोष आहेत ते पण आईच्या वयावर, वडिलांच्या वयावर किंवा जेनेटिक हिस्ट्री ऑफ द फॅमिली काही असेल सिग्निफिकंट, दोज थिंग्स आर गोइंग टू इम्पॅक्ट। म्हणजे त्या गोष्टींवर इम्पॅक्ट येतो की जेनेटिक दोष बाळामध्ये येऊ शकतात का। पर से IVF किंवा ICSI जी कृत्रिम पद्धत आम्ही वापरतो त्यामुळे स्पेसिफिक दोष येण्याची शक्यता फार फार कमी असते। दोष हे निर्माण होतात एजमुळे किंवा जेनेटिक हिस्ट्रीमुळे किंवा सगळ्यात महत्वाचे दोष जे असतात की ट्विन्समुळे प्रीटर्म डिलिव्हरी झाली किंवा वयाप्रमाणे डायबिटीज किंवा प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर जे वाढतं प्रेग्नन्सीमुळे, त्यामुळे लवकर डिलिव्हरी करण्याची शक्यता निर्माण होते। त्या प्रीटर्म डिलिव्हरीमुळे होणारे रिस्क जे आहेत ते जास्त असतात ना। बऱ्याच वेळा असं लोकांना वाटतं की IVF मुळे ऑटिझम नावाचा एक स्पेक्ट्रम असतो बाळांमध्ये, तो होतो का, तर ती शक्यता कमी आहे। आतापर्यंतचा जो सगळा डेटा आहे तो क्वाईट सेफ आहे। जरी आपण म्हणतो की IVF करणाऱ्या दाम्पत्यामध्ये थोड्याशा ॲबनॉर्मॅलिटी जास्त दिसतात, कारण बरेचसे दाम्पत्य हे लेट ट्रीटमेंट घेत असतात आणि माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की हे मोर ऑफ एज रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, एग रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा स्पर्मच्या जेनेटिक्समधून येणारे प्रॉब्लेम्स आहेत। पर से प्रोसिजर रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप कमी आहेत किंवा ऑलमोस्ट ते डॉक्युमेंट करण्याची गरज आहे। आम्हाला तर आतापर्यंत 40-45 वर्ष झालेत IVF ट्रीटमेंट चालू होऊन, आणि त्याप्रमाणे IVF ट्रीटमेंट ही एक इफेक्टिव्ह आणि क्वाईट सेफ आणि एक्सेप्टेबल ट्रीटमेंट आहे, त्याबद्दल घाबरण्याची काहीच गरज नाही। तर डॉक्टर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही आमचं मार्गदर्शन करत आहात। तर अजून एक सतत विचारला जाणारा प्रश्न असतो, संभ्रम असतो हा खरं तर, की IVF जी आहे ही फक्त स्त्रियांना लागू पडते, म्हणजे हे जे काही सायकल किंवा ज्या प्रक्रिया तुम्ही करता IVF मध्ये या फक्त स्त्रियांवर केल्या जातात आणि कितपत खरं आहे? बरेच वेळा मला
फिमेल पार्टनर किंवा वाईफ विचारते, डॉक्टर सगळ्या प्रोसिजर आमच्यावरच होणार का? हा एक खूप कॉमन प्रश्न आहे तसं बघितलं तर. आता नाईलाज आहे त्या गोष्टीचा, कारण आजकाल आम्ही जेव्हा बघतो की ओपीडी मध्ये येणारे जे पेशंट्स असतात त्यात कॉमनली स्पर्म फॅक्टर एबनॉर्मॅलिटी एवढे वाढत चाललेत. आणि पूर्वी म्हणायचं की फिमेल फॅक्टरमुळे आयव्हीएफ करण्याची गरज जास्त पडते, आता ते उलट झालेलं आहे. स्पर्म फॅक्टरमुळे आयव्हीएफ ट्रीटमेंट करण्याची गरज जास्त भासत चाललेली आहे. आता प्रॉब्लेम एकच आहे की एग फॅक्टर असो किंवा ट्यूब फॅक्टर असो किंवा स्पर्म फॅक्टर असो, एग्स काढण्याची जी प्रोसिजर आहे ती स्त्रियांवरच करू शकतो आपण. त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो, कारण एग्स काढण्याची जी प्रोसेस आहे ते एक ऑपरेशन असतं, त्यासाठी इंजेक्शन घ्यावं लागतात आणि तो त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो जरी त्यांच्यामध्ये तो दोष नसला तरी. आणि त्याशिवाय ही प्रोसेस होऊ शकत नाही. म्हणून मी कपल्सला सांगतो की हा जो ट्रीटमेंटचा भाग आहे हा दोघांवर घडतोय. जरी फिजिकली एकाला जास्त त्रास सहन करावा लागला तर इमोशनली आणि मेंटली त्या दोघांनी त्या ट्रीटमेंट थ्रू जाणं किंवा त्या ट्रीटमेंटला फेस करण्याची गरज आहे. ऍज अ जोक मी बऱ्याच लोकांना म्हणतो की जर तुम्हाला वाटत असेल तर आपण मिस्टरांना पण 4-5 इंजेक्शन देऊन टाकूया, प्लॅसिबो इंजेक्शन देऊन, त्यांना पण कळेल की किती त्रास होत असतो महिलांना ही ट्रीटमेंट करत असताना. पण दॅट्स जस्ट अ जोकिंग पार्ट. बट हो, कधी कधी तसं देऊन आपण एक एक्सपिरियन्स पुरुषांना पण घडवू शकतो. दिस इज अ पर्सनल ओपिनियन, जस्ट टू मेक द होल डिस्कशन लाईट. म्हणून मी असं म्हणत असतो कधी कधी. आणि बऱ्याच लोकांना ते हा माझा कमेंट खूप आवडतो की आपण पुरुषांना पण इंजेक्शन देऊन बघूया. तुम्ही आता खूपच छान सांगितलं. खरंच पुरुषांना पण एकदा ही ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. डॉक्टरांनी अतिशय सुंदर, छान आणि सोप्या भाषेत आपल्या सगळ्या शंकांचं इथं निरसन केलेलं आहे. आणि अजूनही या संदर्भात काही प्रश्न तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. परत एकदा आपण डॉक्टरांना नक्कीच भेटू, त्यांच्याकडून प्रॉमिस घेऊ. ते परत डॉक्टर खरंच खूप खूप थँक्यू नॉलेज बास्केट इंडियावर आल्याबद्दल.